आपलं नमस्कार. स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर रोहन मेहता सर. सीनियर इंजिनियर म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे गेल्या 25 वर्षांचा त्यांचा या क्षेत्रातला अतिशय प्रदीर्घ आणि महत्त्वाचा अनुभव आहे आणि त्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही फॅक्टरीज असतील, म्हणजे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल आहेत. अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलेलं आहे आणि एखादी व्यक्ती जेव्हा 25 वर्ष सलग एका क्षेत्रात काम करत असते, तेव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप असतं. अनुभवाचा प्रवास तेवढा प्रदीर्घ असतो. या सगळ्याबद्दल आपण आज त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. येस, थँक यू. सो येस, गप्पांना आपण इथनं सुरुवात करूया. ते हं. म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा किंवा प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला तेव्हा असं वाटलं, की अरे मी पण इंजिनिअर बनीन? काय सांगाल? माझं शिक्षण सगळं सांगलीतच झालं. हं. ज्यावेळी 10वी झाली, त्यानंतर मी डिप्लोमासाठी अर्ज केला वालचंद कॉलेजला. तर माझ्या शेजारचे एक प्राध्यापक वालचंद कॉलेजलाच होते. त्यांच्या सांगण्यावर मी अर्ज केला. हं. ज्यावेळी ॲडमिशनला गेलो, त्यावेळी तिथं 2च माझ्यासमोर ऑप्शन ब्रँचेस अवेलेबल होत्या. एक होतं इलेक्ट्रिकल आणि एक सिव्हिल. माझ्याबरोबर आई होती ॲडमिशनला. आई म्हणाली, "इलेक्ट्रिकल." कलेक्ट शॉक लागेल, नको म्हणाली. पण अपघातानं मी सिव्हिलमध्ये आलो आणि अपघातानं मला ह्या क्षेत्रामध्ये काम करायची संधी मिळाली. या क्षेत्रात काम करत असताना ह्या आमच्या क्षेत्रातले जे दिग्गज कंपन्या आहेत, जसे DLFचे के.पी. सिंग आहेत, शहापूरजी पालनचे सायरस मेस्त्री आहेत, ATHचे गीतांबर आनंद आहेत. हे माझे नेहमी प्रेरणास्रोत आणि प्रेरणास्थानं राहिलेली आहेत. त्यांच्याकडे बघून क्या बात त्यांचे जे भव्य दिव्य प्रकल्प आहेत, हेच आमची प्रेरणास्रोत आहेत. आहे. वाह! वाह! पण म्हणजे ती आईची जी भीती होती, की शॉक लागेल, ते म्हणजे तुम्ही एका धक्क्याने इकडे आलात. अपघातानंच या क्षेत्रात आलो अपघाताने इकडे मी. आलो, पण ते वीज प्रवास जसा सुरळीत नंतर होतो, तसं तुम्ही एकदम फार सुरळीत मग आणि आता स्मूथ नंतर करिअरला पाण्यात पडलं तर पोहायलाच पाहिजे पाहिजे. बरोबर आहे. आणि तुम्ही पोहला नाही त्याच्यात म्हणजे ना. बक्षीस कमवलं असं मी म्हणेन. कारण इतक्या चांगल्या मी आपल्या वेगवेगळ्या ह्याच्यावर वालचंद कॉलेजचा गोल्ड मेडलिस्ट आहे क्या लास्ट बात है! इयरचा. हो. आणि ऑल महाराष्ट्र रँक माझी 34 आली होती. वाह! त्यामुळे मग कॉलेज ऑफ गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडला मी तिथं ॲडमिशन घेऊन माझं ग्रॅज्युएशन तिथं पूर्ण केलं. क्या बात! मग जेव्हा गोल्ड मेडलिस्ट होता आणि ही सगळी अशी चांगली पार्श्वभूमी होती हं, शैक्षणिक, हं. त्याच्यानंतर पुन्हा पुढे शिकण्याच्या ऐवजी डायरेक्ट व्यवसायात उतरण्याचा कसा काय निर्णय त्याचं घेतला? काय झालं, मी एकुलता एकच मुलगा असल्यामुळं हं. आणि 2 बहिणी होत्या, त्यांची जबाबदारी होती. मी ज्यावेळी एम-टेकला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं, आईच्या डोळ्यात पाणी आलं, अश्रू आले, की नाही म्हणली, "तू सांगली सोडून जायचं नाही. इथंच राहून काय असेल तुला करिअर कर." आईच्या त्या अश्रू मी कधी विसरू शकत नाही. त्यामुळे मी सांगलीतच माझं करिअर करण्याचा निर्णय घेतला. हं. एक सुरुवातीचे 6 महिने मी वालचंद कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम केलं. बरं. पण मला उद्योग करायचा होता, बिझनेस करायचा होता. त्यामुळे ह्या क्षेत्रात मग मी पुढे जात गेलो. बरं. मग पहिली केलेली साईट, कारण सिव्हिल इंजिनिअरचं असं असतं, की शिक्षणानंतर हं. पहिली साईट मिळेपर्यंत एक स्ट्रगल वेगळं असतं. तर तो स्ट्रगलिंगचा पिरियड कसा होता? पहिली साईट कुठली मिळाली? कशी मिळाली? आणि कसा होता अनुभव? काय होतंय, सिव्हिल इंजिनिअरचा मेजर हा विषय असतो, की सुरुवातीला साईट मिळवणं हो. आणि लेबर मॅनेजमेंट हे आमच्या पुढची आव्हानं असतात. हो. पण ते आव्हानामध्ये कसं आहे, माझा भावाचा एक मित्र आहे, कॉलेज मित्र अभिजित द्रविड. त्यांच्या साथीनं वेगवेगळ्या लोकांना भेटत गेलो. वेगवेगळ्या रिलेशनने आम्हाला कामं मिळत गेली आणि जवळपास आपण आत्तापर्यंत 100 बंगले, 50 फॅक्टरीज आणि 6 अपार्टमेंट आपण ह्या क्षेत्रामध्ये पूर्ण केलेत. क्या बात है! क्या बात हं. है! सो पहिला प्रोजेक्ट कुठला होता, की पहिला प्रोजेक्ट ज्याच्यावर आपण टिंबऱ्यामध्ये प्रतीक फर्निचर म्हणून एक आपण शोरूमचं काम केलं होतं. बरं. 3 मजली शोरूम होतं. हं. ते आपण 98-99 ला पूर्ण केलं आपण. वाह! पण ते मग ते काम करताना दडपण होतं, कारण गोल्ड मेडलिस्ट जरी असला तरी थेअरी स्ट्रॉंग होती तुमची. हां. पण प्रॅक्टिकलचा पहिलाच अनुभव होता. ते तर 100% काय होतंय, साईट आपण जरी थिअरीमध्ये हुशार असलो, हं. तरी प्रत्यक्ष साईटवरचे जे डिफिकल्टीज आहेत, हो. लेबर बरोबरचं जे आपलं इंटरॅक्शन आहे आणि जे मॅनेजमेंट आहे, ते वेगळंच आहे. ते टक्के-टोपे खात, धक्के खातच आपल्याला ते उभारावं लागतं करावं आणि लागतं. ती हळू ती सवय होत गेली. बरोबर आहे. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला हं, पहिला प्रश्न असा आहे, की आता तुम्ही इतके वर्ष म्हणजे 25 वर्ष या फील्डमध्ये काम हं, करताय. तर या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये कामगार हा कायम केंद्रस्थानी राहिलेला आहे. हं, तर आणि यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण देखील फार मोठं आहे. हं. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती साईटवर परिस्थिती हाताळता? माझं असं मत आहे, की सिव्हिल इंजिनिअरिंग ही नॉन रिपेअर कॅटेगरीमध्ये मोडतं आणि ह्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात आम्हाला नैसर्गिक साधनसामुग्री आणि मुबलक पैसा वापरावा लागतो आणि ह्याच्यामुळे हे काम करत असताना जर अकुशल कामगारांना आम्ही काम करून घेतलं, तर आमची वास्तू, बिल्डिंग किंवा जे स्ट्रक्चर आहे त्याचं लाईफ कमी होतं. म्हणजे पर्यावरण आम्ही देशाचं नुकसानच करत असतो हं. आणि देशाचं नुकसान हे खूप त्रासदायक आहे आपल्यासाठी. प्लस त्याच्यामध्ये अकुशल कामगारांमुळे अपघात जे घडतात, तो भाग वेगळाच आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे बरोबर. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला कुशल कामगारांच्याकडूनच काम करून घेणं गरजेचं आहे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्त्वाची आहे हं, आणि कारण प्लॅनिंगशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. हं. तर प्लॅन या स्टेजवर तुम्ही कसं काम करता आणि तुमच्या मते प्लॅनचं काय महत्त्व आहे?
काय होते बेसिकली, आपण ज्यावेळी एखादं प्रोजेक्ट करतो त्यावेळी प्लॅन हा कायम नेहमी तज्ञ आर्किटेक्टकडून करून घेतला पाहिजे. त्याचे जे डायमेन्शन्स आणि जे काय ग्रीड असतं त्या ग्रीडमुळे आपल्याला जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा पार्ट असतो स्टील आणि सिमेंट. ते जर प्रॉपर ग्रीड असेल तर ते वाचू शकतं आणि आपलं स्पीड दर्जेदार कुशल कामगारांकडे काम केल्यामुळे दर्जेदार काम पण होऊ शकतं. म्हणजे एक प्रकारे आपण सेव्हिंगच करत असतो त्यामध्ये. त्यामुळं आराखड्याला खूप महत्व आहे याच्यामध्ये. अगदी. दुसरे 100 पेक्षा जास्त बंगलोजवर तुम्ही आजपर्यंत काम केलंय, तर मला असं वाटतं की तेव्हा त्यातल्या काही वेळेला तुम्ही हा डायलॉग ऐकला असेल कस्टमरकडनं की आमचं थोडं बजेट कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता जरा बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधला किंवा काय तुमच्यामध्ये काय सांगाल? मला असं वाटतं याच्यामध्ये बेसिकली की आपला जो मूळ ढाचा असतो हा आरसीसी बांधकाम गिलावा ह्याच्यामध्ये कुठेही तडजोड करायची गरज नाही. त्याच्यानंतरची जी कामं आहेत जसे टायलिंग असेल, कलर असेल, दरवाजे असतील, खिडक्या असतील, ह्याच्यामध्ये आपण वर्किंग करून बजेटनुसारच काम केलं पाहिजे. पण मूळ ढाच्यामध्ये आपण तिथे स्टिकअप राहिलं पाहिजे. त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यावर काटकसर किंवा जे काही स्पेसिफिकेशन बदलायचे आहेत परिस्थितीनुसार किंवा बजेटनुसार त्याच्यावर आपलं काम केलं पाहिजे. दुसरा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे आता. तो म्हणजे तुम्ही इतके वर्ष या क्षेत्रात काम करताय. मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं अनेक बंगलो रेसिडेन्शियल प्रोजेक्ट तुम्ही स्वतः उभारलेले आहेत, फॅक्टरीचं काम केलेलं आहे. तर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक विचारलं तर एक इंजिनियर म्हणून आणि एक बिल्डर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर किंवा ज्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे जर सांगली जिल्ह्याचा जर सर्वांगीण विकास आपल्याला पुढच्या 10-15 वर्षात करायचा असेल तर कुठली असे सेक्टर आहेत, क्षेत्र आहेत की ज्याच्यावर आता काम केलं पाहिजे? सगळ्यात मेन काय आमचं सांगली जिल्ह्याचं पायाभूत आमचा जो विकास आहे तो त्या प्रमाणात झालेला नाही आहे. म्हणजे रस्ते असतील, त्याच्यानंतर गटर्स असतील, ड्रेनेज असतील सिटीमधल्या किंवा जे लाईट्स अरेंजमेंट्स आहेत या सगळ्यामध्ये आपल्याला फोकस करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे ॲज अ अभियंता म्हणून माझं असं मत आहे की आम्ही ज्यावेळी आमचे प्रोजेक्ट करतो त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची इलेव्हेशन, चांगल्या सोयी सुविधा, प्लांटेशन, चौक सुशोभीकरण करून आम्ही त्याला हातभार लावू शकतो त्या गोष्टीला. आणि ते करत असताना जे आपले स्थानिक प्रशासन आहे, कलेक्टर ऑफिस असेल किंवा आमचं महापालिकेत कॉर्पोरेशन असेल, त्याच्यामध्ये ज्या भागात आमची ग्रोथ होते ज्या भागामध्ये त्या भागामध्ये ग्रोथ होत असताना रस्ते, त्याच्यानंतर त्याला लागणारी ड्रेनेज व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था याचं इनपुट आमच्याकडून त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला गेलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आम्ही ते त्यांना सांगून त्यामध्ये सुधारणा करायला कुठं वाव आहे किंवा कुठं गरज आहे त्याचं आमचं काम आहे की ते अभियंत्यांनी आम्हाला त्यांना कळवलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. पण मग हे सगळं करताना शासनानं अजून काय पावलं उचलली पाहिजे? जसं तू म्हणला रस्ता आहे किंवा ड्रेनेज आहे, तर या सगळ्यासाठी अजून काय पावलं उचलावी लागतात? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की हे पायाभूत सुविधा करण्यासाठी बजेट केलं पाहिजे. गव्हर्नमेंटने आम्हाला बजेट दिलं पाहिजे आमच्या जे स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा कलेक्टर ऑफिसला. आणि रोड हा यातला रोड म्हणजे राष्ट्राच्या वाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या असल्यासारख्या आहे, तर त्याच्यावर फोकस करून त्याच्यासाठी बजेटिंग केलं पाहिजे आणि बजेट अलोकेट केलं तरच आमची प्रगती होऊ शकते. आणि पुढचा प्रश्न असा आहे की एक गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर म्हणून आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून या क्षेत्रात जे नवीन सिव्हिल इंजिनियर येतात त्यांना तुम्ही या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकण्यापूर्वी काय सल्ला द्याल? कसं आहे, अन्न वस्त्र निवारा ह्या कॅटेगरीमध्ये आमचं सातत्य अभियांत्रिकी येते. आणि कुठल्याही राष्ट्राचं जो पाया म्हणतो तो हे पायाभूत सुविधाच आहेत. त्याच्यामुळं आपल्याला ह्या ज्या नवीन जी तरुण पिढी आहेत त्यांना याच्याकडे नकारात्मकतेनं न बघताना की एक राष्ट्र उभारणीचं आपण कार्य करतोय असं समजून या क्षेत्रात यावं. एक हार्डवर्क, त्याच्यानंतर त्यांनी डिवोशन देऊन जर काम केलं तर एक चांगलं राष्ट्र उभारणीचं जे आपलं मोदी साहेबांचं स्वप्न आहे 2047 पर्यंत हे आपण नक्की करू शकतो. त्यामुळे ह्या क्षेत्राकडे चांगल्या रीतीनं चांगल्या भेजाने बघून भावी पिढीने हे काम करायला काही हरकत नाही. अतिशय उत्कृष्ट याला उज्ज्वल भवितव्य आहे. अनादी काळापासून हे काम चालू आहे. अन्न वस्त्र निवारा मधलं निवारा आहे, त्यामुळे अनादी काळापासून चालू आहे. याच्यात उज्ज्वल भवितव्य आहे. तर तरुण पिढीने याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघून राष्ट्र उभारणीचं काम करण्यासाठी यायला पाहिजे. दुसरं, एवढे शेकडो प्रोजेक्ट केल्यानंतर जर एकच प्रोजेक्ट असा निवडायची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, जो तुमची ओळख बनला स्वतःची, तर तो प्रोजेक्ट बद्दल तुमच्याकडे ऐकायचं आहे? आपल्याकडं जे नरेंद्र डेंगळे म्हणून एक आर्किटेक्ट होते, त्यांनी एका सुंदर 6,000 फुटाच्या बंगल्याचं काम आम्हाला दिलं होतं. नितीन श्यामून सांगलेले दत्तटंग माड म्हणून जे आहेत त्यांच्या बंगल्याचं होतं. अतिशय सुंदर पद्धतीचं ते सगळं प्लॅनिंग होतं. व्हेंटिलेशन खूप सुंदर होतं, सर्क्युलेशन खूप चांगलं होतं. बरेचसे त्या काळात 2003 मध्ये फोम कॉन्क्रीट म्हणजे फॉर्म फिनिश कॉन्क्रीट होतं. ते काम आम्ही खूप चांगल्या रीतीने पार पडलं आणि ते डेंगळे साहेबांची शाबासकीची थाप जी मिळाली ती आजपर्यंत आम्ही विसरू शकत नाही. तो एक आयकॉनिक प्रोजेक्ट होता की तिथून आम्हाला पुढच्या कामासाठी ग्रीप मिळाली. आणि असा एखादा प्रोजेक्ट की ज्या प्रोजेक्टमध्ये काही अडचणी आल्या किंवा काहीतरी आव्हानं आली
प्रॉब्लेम्स आले आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा प्रसंग? आता एक गुलमोहर कॉलेजमधला एक आमचा प्रोजेक्ट होता G+7चा, गुलमोहर प्राईड म्हणून. ते काम करत असताना दोन्ही बाजूला 2 मोठे टॉवर होते जुने, आणि त्याचे आमचं ज्यावेळी आम्ही एक्सक्युशन केलं, पाया जो 8 फुटाला अपेक्षित होता तो 13 फुटाला लागला. त्याच्यामुळे साईडच्या ढासळा लागल्या, माती आणि हे सगळं. पलीकडची जे फुटिंग ओपन व्हायची वेळ आली, पाईल्स ओपन व्हायची वेळ आली, त्या केसमध्ये जवळपास 5,000 ते 7,000 पोत्यामध्ये फाउंडेशन भरून त्यांना आम्ही पूर्ण सपोर्टिंग बॅरिकेड केलं. आणि ते करत असताना 13-14 फुटावरून वर बघितल्यानंतर त्या 6-6 मजली बिल्डिंग दिसायची आणि मनात भीती वाटायची की आपण यातून कसं बाहेर पडायचं. तर रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जे काम करून, कॉन्क्रीट करून, त्यातून ज्यावेळी आम्ही ते 6 महिन्याचा कालावधी गेला जवळपास फाउंडेशन पासून वर येण्यासाठी, ते एक वेगळंच थ्रिल होतं आणि वेगळंच चॅलेंज होतं. ते पार पडल्यानंतर त्या बिल्डिंगच्या समोर बघताना खूप आपल्याला चांगलं वाटतं, समाधानाचा भाव येतो. क्या बात आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील काय होतं, स्टीलचं ऍक्च्युअली बेसिकली चांगली प्रोडक्शन कपॅसिटी, चांगलं क्वालिटी कंट्रोल असलेल्या कंपन्याकडूनच स्टीलचं परचेस केलं पाहिजे. कारण ते करत असताना जे स्टील असतं आमच्या बेंडिंग टेस्ट असेल, बकलिंग टेस्ट असेल, टेन्साईल स्ट्रेंथ असेल, वेट पर मीटर असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यात मॅटर करतात. आणि ज्यावेळी सळी आमच्या साईडवर पोचते, आम्ही रॅन्डमली ती लॅब टेस्ट त्याचे करून घेतल्या पाहिजेत, तर ते त्या कंपनीची सळी आपण वापरली पाहिजे. बरोबर. आणि आयकॉन स्टील साठी तुम्ही स्टील वापरले कधी कुठल्या प्रोजेक्टवर, आणि तुमचा प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा होता अनुभव? आयकॉन स्टील मी वापरतो, अजूनही वापरत आहे आणि वापरतोय. माझा खूप चांगला अनुभव आहे कंपनीचा. इथल्या कंपनीचे जे डीलर्स आहेत त्यांच्याकडून मी माल घेत असतो. मी इथल्या कंपनीच्या प्रतिनिधींना सांगितलंय की तुमची प्रोडक्शन कपॅसिटी, क्वालिटी चांगले आहेत, नॉर्म चांगले आहेत, तर आमच्या भागातल्या सर्व प्रतिनिधींना एकदा तुम्ही साईड व्हिजिट, तुमची फॅक्टरी व्हिजिट करा, म्हणजे आम्हाला अजूनही ते जवळून पाहता येईल आणि अजून आमचा भरोसा तुमच्यावरचा वाढेल. वा. सो हे होते इंजिनियर रोहन मेहता सर, आणि त्यांनी त्यांचा आतापर्यंतचा प्रोजेक्टचा सगळा प्रवास, त्यांचा अनुभवाचा प्रवास तर सांगितलाच, पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रात येण्यासाठी अपॉर्च्युनिटी किती आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. इतक्या अनलिमिटेड अपॉर्च्युनिटी असलेलं हे सेक्टर आहे, त्यामुळे खूप मोठ्या संख्येनं सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्टनी या क्षेत्रात यावं. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद.